नमस्कार विद्यार्थी व पालक मित्र. मी डॉक्टर सुनील राऊत, संचालक हायटेक एज्युकेशन बीड. आपल्या सर्वांचं आमच्या हायटेक यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण चर्चा करणार आहोत की कर्नाटक स्टेटचे रजिस्ट्रेशन बद्दल. जसं की आपण गेल्या वर्षीपासून पाहतोय की कर्नाटक स्टेटचे रजिस्ट्रेशन हे नीटच्या एक्झामच्या अगोदर चालू होतात. पण कम्पेअर केलं तर गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी त्यांनी खूप लवकर ऍडमिशन चालू केलेले आहेत. तर याच्यामध्ये आपण आज चर्चा करणार आहोत की रजिस्ट्रेशन कुणी करावे, कशासाठी करावे, कुठल्या कुठल्या कोर्सला करावे, कर्नाटकच्या स्टेटमध्ये कुठल्या कॉलेजला किती सीट्स आहेत, म्हणजे कुठल्या कोर्सला किती सीट्स आहेत, त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. जर आपण आमच्या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर आमच्या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा, जेणेकरून भविष्य काळात नीट UG 2025च्या संदर्भात आपल्याला जे काही नवीन नवीन अपडेट्स येतील हे आपल्यापर्यंत पोहोचतील. त्यामुळे आपल्या चॅनलला आपण लाईक आणि सबस्क्राईब करा. तर आज आपण चर्चा करणार आहोत की कर्नाटक स्टेटमध्ये नीट UGचे रजिस्ट्रेशन चालू झालेले आहेत. तर नीट UGचे रजिस्ट्रेशन 23 जानेवारी 2025 रोजी केईच्या साईटवरती एक नोटीस आलेली आहे. त्याच्यामध्ये कर्नाटक स्टेटमध्ये नीट UGसाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांनी त्यांची पोर्टल चालू केलेलं आहे. तर यामध्ये विद्यार्थ्यांनी कोणत्या विद्यार्थ्यांनी का म्हणून रजिस्ट्रेशन करावे, तर बऱ्याचशा मुलांचं ध्येय असतं की MBBS किंवा BMS BDS करावं. पण आपल्या महाराष्ट्र स्टेटच्या पाहिलं गेलं तर सीट्स खूप कमी आहेत, मुलं जास्त आहेत. त्यामुळे बरेचसे विद्यार्थी अदर स्टेटमध्ये जाऊन पण आपली डिग्री, आपलं स्वप्न कंप्लीट करतात. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना अदर स्टेटमध्ये जायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे. हे रजिस्ट्रेशन करणं म्हणजे हा बी प्लॅन आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचंही रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि कर्नाटकचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. सपोज एखाद्या विद्यार्थ्याला महाराष्ट्रात त्यांच्या रँकनुसार जर कुठल्या कॉलेज भेटलं नाही आणि त्याच रँकला जर कर्नाटकमध्ये भेटत असेल तर विद्यार्थ्यांनी चालू करावं. आता याची तारीख किती आहे, तर 13 जानेवारी 2025 ते 18 फेब्रुवारी 2025 पर्यंत हे रजिस्ट्रेशनचं त्यांनी पोर्टल चालू ठेवलेलं आहे. तर इथं आपण कुठल्या कुठल्या कोर्सला रजिस्ट्रेशन करू शकतो, तर आपण मेडिकल अलाइड कोर्सेस जेवढे आहेत तेवढ्या कोर्सला आपण ऍडमिशन करू शकतो. पण मोस्टली आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थी जे आहेत तर हे MBBS BDS आणि BMS ह्या 3 कोर्ससाठी तिकडे ऍडमिशन करतात. आता हे रजिस्ट्रेशन करून ठेवलं तर बरेच विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा प्रश्न असा आहे की सर, आमचे विद्यार्थी आता 12वी करतो आहे, त्याची एक्झाम बोर्डाची एक्झाम 12 फेब्रुवारीमध्ये होणार आहे 12वीची एक्झाम, आणि नीटची एक्झाम जी आहे की ती मे मध्ये होणार आहे. तर ह्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करता येईल का, तर हो, करता येईल. आता विद्यार्थ्यांनी फक्त प्रायमरी रजिस्ट्रेशन करून ठेवायचं. आफ्टर बोर्ड एक्झाम आणि नीट एक्झामच्या नंतर त्यांचे परत एक नोटीस येते, ज्यामध्ये त्यांनी 12चे मार्क आणि नीटचा स्कोर अपडेट करायचा असतो. त्यामुळे सर्वांनी ज्यांना अदर स्टेटमध्ये म्हणजे कर्नाटकमध्ये ज्यांना रजिस्ट्रेशन करायची इच्छा आहे त्यांनी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. तर आपण पाहूया की MBBS ला कर्नाटकमध्ये सीट्स किती आहेत. तर MBBS ला ज्या सीट्स आहेत त्या प्रायव्हेट कॉलेजला टोटल 28 कॉलेज आहेत. 28 कॉलेजला मिळून टोटल 4045 सीट्स आहेत, जिथे की आपण ऍडमिशन घेऊ शकतो. गव्हर्नमेंट कॉलेजचे जे कर्नाटकचे आहेत तर तिथं आपण ऍडमिशन का नाही घेऊ शकत, तर ही प्रोसेस जी आहे ही ऑल इंडियाच्या 15% प्रोसेसमध्ये होते, जी की MCC मेडिकल काउन्सिलिंग कमिटी हे हेल्प करते आणि त्याच्यामध्ये फक्त गव्हर्नमेंट सीट्स कॉलेजला सीट्स भेटू शकतात. त्याचा कट ऑफ खूप जास्त असतो. बरेचसे मुलं पार्टिसिपेट करतात MCCच्या काउन्सिलिंग मधून कर्नाटकच्या गव्हर्नमेंट कॉलेजला पण ऍडमिशन घेऊ शकतात. त्याच्यामुळं प्रायव्हेट कॉलेजला मुलांना ज्यांना मार्क्स कमी आहेत त्यांनी प्रायव्हेट कॉलेजला पण तिथं पार्टिसिपेट करू शकतात. तर आम्ही जसं सांगितलं की कर्नाटकमध्ये टोटल 28 प्रायव्हेट कॉलेज आहेत, त्याच्या सीट्स आहेत 4045 सीट्स आहेत. पण कर्नाटकच्या कॉलेजचे जे फी स्ट्रक्चर आहे तर फी स्ट्रक्चर आहे 9 लाख पर इयर पासून ते 22 लाख पर इयर पर्यंतचे कॉलेज आहेत. त्याच्यात काही मुस्लिम मायनॉरिटीचे कॉलेज पण आहेत आणि बाकी रेग्युलर कॉलेज पण आहेत. असं ज्या मुलांना MBBS ला ऍडमिशन घ्यायचं फी स्ट्रक्चर पाहून पालकांनी वगैरे विचार करून रजिस्ट्रेशन करून ठेवावं, जेणेकरून आपला बी प्लॅन सेफ राहील. त्याच्यानंतर आपण चर्चा करणार आहोत BDS. तर ज्या मुलांना BDS करायचं आहे, काही विद्यार्थ्यांना BDS करण्याची खूप इच्छा असते, त्यांचा समजा महाराष्ट्राचा नंबर नाहीच लागला, त्यांना अदर स्टेटमध्ये जर जायचं असेल तर अदर स्टेटमध्ये कर्नाटकचं जे रजिस्ट्रेशन चालू आहे तिथेही करू शकतो. अदर स्टेटमध्ये भरपूर स्टेट जे आहेत ओपन स्टेट आहेत. ओपन स्टेट म्हणजे काय, तर बाहेरच्या स्टेटच्या विद्यार्थ्यांनी तिथे ऍडमिशन घ्यायला तिथल्या त्यांच्या CET सेलने परमिशन घेतलेली असते. त्याच्यामध्ये भरपूर राज्य आहेत, जसे की आहे कर्नाटक आहे, तेलंगणा आहे, आंध्रा आहे,
त्याच्यानंतर तुमचं मध्य प्रदेश आहे, यूपी आहे, बिहार आहे, झारखंड आहे, वेस्ट बेंगॉल आहे. असे भरपूर स्टेट आहेत की जे ओपन स्टेट आहेत, जिथून आपल्या इकडले बरेचसे मुलं तिकडे एमबीबीएस करायला वगैरे जातात, बीडीएस करायला जातात. तर आपण जे आता चर्चा करत आहोत की कर्नाटकची, तर कर्नाटकमध्ये बीडीएस जर ज्यांना कोणाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर कर्नाटकमध्ये टोटल प्रायव्हेट कॉलेजेस आहेत ते आहेत 45 म्हणजे 45 कॉलेज, आणि 45 कॉलेजला सीट्स आहेत 3405 सीट आहेत. हा जो आकडा आहे हा 2024च्या त्यांनी दिलेल्या लिस्टनुसार आहे. कदाचित 2025च्या याच्यात प्रत्येक कॉलेजचे सीट्स वाढू शकतात, फीस मध्ये बदल होऊ शकतात, पण आता आपण जी चर्चा करत आहोत तर 2024च्या त्यांच्या फीस आणि सीट्स नुसार आपण त्याच्या चर्चा करत आहोत. तर बीडीएस चे टोटल सीट्स आहेत 3405. त्याच्यानंतर सगळ्यात जास्त जी मुलं आहेत, सॉरी, बीडीएस ची जी फीस रेंज आहे ही 3 लाख ते 6.5 लाख. ही फीस व्हेरिएबल प्रत्येक कॉलेजनुसार आहे. प्रत्येक कॉलेजची फीस वेगवेगळी आहे. 3 लाख पासून चालू होते ते 6.5 लाख मध्ये. आणि हे पूर्ण जी ऍडमिशन होतात हे पूर्णपणे मेरिट बेसवरच होतात. याच्यामध्ये 2 प्रकार असतात. एक त्यांचा असतो मॅनेजमेंट कोटा आणि दुसरा असतो एनआरआय कोटा. त्याच्या अंतर्गतच हे ऍडमिशन हो जातात. आणि दुसरं असतं ते ऑल इंडिया कोटा. प्रायव्हेटच्या ऑल इंडिया कोट्याचे पण ऍडमिशन ते मेरिटनुसारच होतात. त्याची फीस कमी असते, जी की गव्हर्नमेंट फीस टाईप असते. पण गव्हर्नमेंटच्या कॉलेजला तुम्हाला पूर्णपणे एमसीसीच्या प्रोसेसमध्येच जावं लागतं. त्यानंतर आपण चर्चा करणार आहोत बीएमएस. आपल्या महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त मुलं जर जात असतील कुठल्या कोर्सला कर्नाटकला ऍडमिशन घ्यायला तर ते जातात बीएमएसला. का जातात तर बीएमएसचं आपलं बाउंड्रीच्या जवळ कर्नाटक आहे, जिथं भरपूर विद्यार्थ्यांचे ऍडमिशन होतात. तिथं थोडे मार्क कमी असेल तरी चालतं. त्याचप्रमाणे बीएमएसला आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थी जे आहेत ते एमपी, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, तेलंगणा ह्या राज्यात पण जातात. पण कम्पेरेटिव्ह जर केलं तर जास्त करून मुलं हे कर्नाटकमध्ये जातात. तर कर्नाटकमध्ये टोटल बीएमएस चे कॉलेज किती आहेत तर बीएमएस चे कॉलेज आहेत 90 टोटल कॉलेज आहेत. लास्ट इयरला 78 कॉलेज होते, ह्या वर्षी 12 कॉलेज नवीन आले. 90 कॉलेजेस आहेत. 90 कॉलेजला मिळून जी मॅनेजमेंट येणार आहे आणि ऑल इंडिया कोट्याचे जे सीट्स आहेत त्या आहेत 2460. तर मी तुम्हाला आता बोलल्याप्रमाणे ऑल इंडिया कोटा, मॅनेजमेंट कोटा आणि एनआरआय कोटा ह्या 3 प्रकारे त्यांच्या सीट भरल्या जातात. बाकी ज्या सीट्स असतात तो त्यांच्या स्टेटला त्यांच्या प्रोसेसनुसार भरल्या जातात. ह्या सीट पूर्णपणे ह्या त्यांच्या पोर्टलवर रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर त्यांची व्हेरिफिकेशन स्लिप काढल्याच्या नंतरच मुलगा पार्टिसिपेट करू शकतो. तर याची जी फीस रेंज आहे ही आहे 2,50,000 ते 6 लाख पर इयर पर्यंत. याच्यामध्ये त्यांनी विभागवार केलेला आहे. ऑल इंडिया कोट्यामधून जर विद्यार्थी लागला तर 2,50,000 किंवा मॅनेजमेंट कोट्यामध्ये जरी लागला तरी 2,50,000 किंवा 4 लाख पर इयर प्रमाणे फीस असते. आपण जी फीस सांगतो आहे ही फक्त आणि फक्त ट्युशन फीस आहे. बाकी त्यांचे रजिस्ट्रेशन फीस असतील, हॉस्टेल मेस असतील, हे चार्जेस त्यांचे वेगळे असतात. त्याच्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट जी काही लागणार आहेत त्याच्याबद्दल ते आपण चर्चा करणार आहोत. दुसरं म्हणजे तिसरं जी कॅटेगरी आहे एनआरआय कोट्यासाठी त्यांचे जे ऍडमिशन असतात त्याला मार्क थोडे कमी असेल तरी चालतात. त्याची फीस असते 6 लाख रुपये पर इयर. पण काही कॉलेज त्याला थोडं मॅनेज करून फीस कमी जास्त करून ऍडमिशन देतात. त्यामुळे आपल्या महाराष्ट्रातील भरपूर विद्यार्थी कर्नाटकमध्ये जातात. जास्त जर मोस्टली पाहिलं तर गर्ल्स कॅन्डिडेट मुली जास्त जातात. का तर एक सिक्युरिटीच्या हिशोबाने कर्नाटक आपल्यासाठी सेफ असं सगळ्यांची धारणा आहे, त्याच्यामुळं कर्नाटकमध्ये करतात. तर ह्या व्हिडिओमध्ये आज आपण चर्चा केली की कर्नाटकमध्ये कुठल्या कुठल्या कोर्सला आणि एक बी प्लॅन म्हणून रजिस्ट्रेशन करावं ह्याविषयी चर्चा केली. याची रजिस्ट्रेशन डेट आहे 23 जानेवारी 2025 ते 18 फेब्रुवारी 2025 पर्यंत. तर विद्यार्थ्यांनी पालकांनी ही तारीख लक्षात ठेवावी. तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या काळात आपल्याला नवनवीन अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचता येतील. आम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन 2 पद्धतीने काउन्सिलिंग करतो. तर ऑनलाईन ऑफलाईन काउन्सिलिंग मध्ये आम्ही काय करतो तर विद्यार्थ्यांचे नीटचा फॉर्म भरण्यापासून ते ऍडमिशन पर्यंत प्रोसेस करतो. त्यामध्ये तुमचा नीटचा फॉर्म भरणे असेल, तुम्हाला कुठल्या कॉलेजला नंबर लागला त्यावेळेस त्या कॉलेजचे डॉक्युमेंट्स कुठले द्यायचे, कॉलेजची फीस काय आहे, डीडी कुठल्या नावाने काढायचा आहे, कुठल्या कॉलेजला तुम्हाला कॅटेगरीला बेनिफिट मिळेल नाही मिळेल, या सर्व प्रमाणे आम्ही तुमच्या ऍडमिशनचा नंबर होईपर्यंत सगळी माहिती देतो. तसंच ऑनलाईन जॉईन करण्यासाठी आमच्या बायोमध्ये व्हॉट्सअप नंबर दिला आहे. तुम्ही आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करून आमच्या ग्रुपला जॉईन करू शकता. ऑफलाईन काउन्सिलिंगसाठी तुम्ही आमच्या ऑफिसला येऊन आमच्या टीम सोबत चर्चा करून आपल्या सर्व पद्धतीची उत्तरं आपल्याला भेटून जातील. जसं कर्नाटकच्या याच्याबद्दल एक विषय राहिला तो आपण जाता जाता बोलू. कर्नाटकमध्ये जर तुमचं ऍडमिशन झालं
तुम्हाला कुठल्याही कॅटेगरीचं तुमच्या कॅटेगरीचं बेनिफिट मिळणार नाही. तुम्हाला ओपन कॅटेगरीच्याच फीसमध्ये तिथं जावं लागतं. आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये दुसऱ्या विषयावरती. धन्यवाद.